नॉर्मल हवेमध्ये असे डस्ट पार्टिकल असतात आणि ह्या डस्ट पार्टिकल्स ह्या केंद्रांच्या अवतीभोवती काय होतं, हे बाष्पता जमा होते, ही आर्द्रता जमा होते. ओके. आणि जसा हा बिंदू जड होतो तसं काय होतं, तर तसं वृष्टी होते. वृष्टी होते. आता ही वृष्टी वेगवेगळी असू शकते. कुठे पाऊस पडतो, कुठे गारा पडतात, कुठे बर्फ पडतो. तर ह्या प्रकारे याचाच पडतो, बाकी दुसरा कशाचा पडत नाही. याच्यापासूनच बर्फ, याच्यापासूनच गारा, याच्यापासूनच पाऊस. ठीक आहे. बघा काय लिहिलंय, हवेतील बाष्पतेचे पाणी, हिम यात होणारे रूपांतर व ते पुन्हा पृथ्वीवर येणे त्यास वृष्टी म्हणतात. पाऊस, हिम, गारा इत्यादी. आता हे हिम जे आहे आणि हे हिम जे आहे ते वेगवेगळं आहे. ठीक आहे. पाणी व हिम यात रूपांतर होते. ह्या अशा प्रकारे त्याचं एक केंद्राभोवती हिम बनतं. आणि ते जसं आता ह्याचं तापमान कसं राहील, एक मनात सांगा, ह्याचं तापमान कसं राहील, जो बनतोय त्याचं गरम राहील, ह्याचं तापमान खूप गरम राहील. आणि जसा जसा हा याच्यामध्ये दोन चेंजेस, ह्याच्यामध्ये अजून आर्द्रता ॲड होत जाते उन्हामुळे. जितकं जास्त ऊन तितकी जास्त याच्यात आर्द्रता ॲड होते. आणि जितकी आर्द्रता ॲड झाली, जितकं आर्द्रता याला मिळाली, तितका तो जड होतो. आणि जड झाला की पाणी बनून खाली पडतो. एक, जड झाल्यामुळे. दोन, काय, थंड झाल्यामुळेही तो पाणी बनून खाली पडू शकतो. मग बघा, नीट लक्ष द्या, इथे हवेचं तापमान कसं आहे, गरम आहे. काही कारणास्तव जर हा चुकून वरती गेला, हवेत तो चुकून वरती गेला, तर तो थंड होईल. आणि थंड झाल्यावरही तो पाऊस म्हणून खाली पडेल. बर्फ, पाऊस वगैरे वगैरे.